महाराज जेव्हा बदलापूर गावात आले त्यावेळी त्यांनी आपले चिटणीस पेशवे त्यांना सांगितले की बाबा तुम्ही एक इथे छोटंसं मंदिर बांधा, गणपतीचं मंदिर असावं. पंचक्रोशीतल्या भक्तांचं हे एक आराध्य दैवत आहे. ज्या लग्न झालेल्या यांना बरीच वर्ष झालेल्या त्यांना संतान प्राप्तीसाठी म्हणून ह्या गणपतीचं विशेष महत्व आहे. त्यामुळे ते साधर्म त्यांनी सांगितलं टिटवाळ्याच्या गणपतीच्या बरोबरचा आहे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता मी आहे बदलापूरच्या या उल्हास नदीच्या काठावरती आणि तुम्ही माझ्या मागे हा पूल पाहू शकता. हा बदलापूर गावाशी जोडणारा हा पूल आहे आणि आपल्याला हा पूल पार करून आता बदलापूर गावात जायचं आहे. आणि बदलापूर गावात एक गणपतीचं पुरातन मंदिर आहे. त्या गणपती मंदिराचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. मंदिराचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. आपल्यासोबत आज साथ करायला आलेला आहे पुन्हा एकदा आपले बदलापुरातले यूट्यूबर मित्र विकेश भाऊ. विकेश भाऊंसोबत आज त्याचा मुलगा आलाय. तुझं नाव काय रे? हा, आरव नाव आहे याचं. कितवीला आहेस आता? फर्स्टला. तर विकेश भाऊ, आज कसं वाटतंय तुला? इतक्या फ्रेश वातावरणात आपण निघालोय. मस्तपैकी. रात्री पाऊस पण पडला छान. हा, आजकाल पाऊस भरपूर सुरू आहे आणि प्लॅनिंगची वाट लागते. मागच्या आठवड्यात पण आम्हाला एका ठिकाणी शूटिंगला जायचं होतं, पण पावसामुळे ते शक्य झालं नाही. तर या आठवड्यात मी विकेशला म्हटलं आपण सकाळीच जाऊन येऊया कुठेतरी. संध्याकाळचा भरोसा नाही पावसाचा. प्लॅन बी आमचा रेडी होता यावेळेला, म्हणून आम्ही सकाळी चालू. आता जर प्लॅन ए नुसार जर पाऊस नाही पडला तर आम्ही संध्याकाळी पण जाऊ शूटिंगला. काय रे? चला तर मित्रांनो, आता आपण निघूया आपल्या प्रवासाला. नदीवरचा पूल पार करून बदलापूर गावच्या कमानीमधून प्रवेश केला. तर नदी पार करून आता आपण बदलापूर गावातल्या चिंतामणी चौकात पोहोचलेलो आहोत. इकडून डावीकडे आपण गेलो तर आपल्याला मुळगाव वगैरे या साईडला जाता येत. आपण आता सरळ बदलापूर गावात चाललेलो आहोत, जिकडे ते गणपती मंदिर आहे. चिंतामणी चौकापासून मिनिटभराच्या आत हुतात्मा वीरभाई कोतवाल चौकात आलो, जिथे त्यांचं छोटंसं स्मारक आहे. बदलापूर गावापासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर आपण इकडे पोहोचलेलो आहोत. तुम्ही इकडे समोर हनुमान मंदिर पाहू शकता. हे हनुमान मंदिर आहे आणि हे हनुमान मंदिराच्या समोर बरोबर हे गणपती मंदिर आहे. तर आपण बदलापूर गावात आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने याला गाव का म्हणतात ते तुम्ही पाहू शकता. सुंदर अशी कौलारू बांधकाम पद्धतीची अजूनही घरं आहेत. परत गावच्या वेशीवरती हे गणपतीचं मंदिर आणि इकडे बरोबर त्यासमोर हनुमान मंदिर आहे. तर आपण आता या दोन्ही मंदिरांचं दर्शन घेणार आहोत. आपलं मुख्य उद्देश आहे या गणपती मंदिराला कव्हर करणं. गणपती मंदिर चौकात आल्यावर दुरूनच मंदिर पाहिलं. बदलापूर स्थानक पश्चिमेपासून इथे यायला शेअर रिक्षांचा देखील पर्याय आहे. मुख्य मंदिराबाहेर हार, नारळ, फूल व अस्सल सातारी कंदी पेढे विक्रीसाठी ठेवलेत. आता मुख्य मंदिराबाहेर आलो. मंदिरावर देवस्थानाचा फलक पाहायला मिळतो. सूर्यप्रकाशाने फलक चमकून निघालाय. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकामामध्ये ओम कोरलाय. मी मुख्य प्रवेशद्वारामधून मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश केला. प्रवेश केल्यावर घंटानाद करून गाभाऱ्यातील गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी निघालो. सभामंडपातून पुढे आल्यावर गणपती बाप्पांसमोर त्यांचं वाहन मूषक आहे व आजूबाजूला 2 भव्य समया आहेत. गाभाऱ्याखाली गणपती बाप्पांची आणखीन एक छोटीशी मूर्ती आहे.
मुख्य गाभाऱ्यात मधोमध गणरायाची शेंदरी रंगाची मूर्ती आहे. गणरायाच्या मूर्तीवर चांदीचं छत्र व डोक्यावर मुकुट आहे. मागची चांदीची कलाकुसरी ही गाभाऱ्याच्या सौंदर्यात घर करून जाते. गणरायाच्या उजव्या बाजूला नंदी व शिवपिंड, त्या बाजूलाच दत्तगुरूंची मूर्ती आहे. डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी व दुर्गा मातेच्या मूर्त्या आहेत. गाभाऱ्यातल्या सर्व मूर्त्यांना हार फुलांनी सजवले. या मूर्तीकडे पाहिल्यावर टिटवाळ्याच्या महागणपतीची आठवण झाली. नक्की या मूर्तीचा त्याच्याशी काही संबंध आहे का, हे आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ. गणरायाच्या मागे 2 बाजूला मोराचे शिल्प साकारलेत. विशेष म्हणजे मोरपंख खरे आहेत. एक क्षण असं जाणवलं की खरंच मोर गणरायाच्या सेवेसाठी आलेत. गणपती बाप्पांवर आकर्षक रंगीत विद्युत प्रकाश पडलाय. मी बाहेरून गणरायाचं व इतर देवी देवतांचं मनोभावे दर्शन घेतलं. आज संकष्टी चतुर्थी, त्यामुळे बरेच भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी आलेत. दर्शन करून मग गाभाऱ्याला एक प्रदक्षिणा घालायला निघालो. गाभाऱ्यातून दर्शन घेऊन सभामंडपात उजव्या बाजूला निघालो. खुल्या जागेवर चौथऱ्यावर गणरायाची मूर्ती, त्या बाजूला पूजेची छोटीशी मूर्ती व बाजूला संगमरवरी पादुका आहेत. खालच्या छोट्याशा देवळीत गणपती बाप्पांचा फोटो आहे. परमपूज्य सद्गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस यांची समाधी आहे. ते कोण होते, त्यांची समाधी इथे का, याबद्दल थोड्याच वेळात सविस्तर माहिती जाणून घेऊया. तिथे देखील मी दर्शन घेतलं. इथल्या पूजेच्या मूर्तीवर गुरुजी मंत्रोच्चाराने पूजा अर्चा करतायत. समाधीसमोर सुरेख रांगोळी काढली. प्रवेशद्वारावरच्या आरशातून सुद्धा गाभारा व आतल्या गणपती बाप्पांचं दर्शन होतंय. वरच्या भिंतीवर गणपती अथर्व शीर्षाचा फलक लावलाय. एका भिंतीवर सद्गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा फोटो लावलाय. दर्शन झाल्यावर विश्वस्थांकडून मंदिर व त्याच्या इतिहासाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली. नुकतंच आपण बदलापूर गावातल्या पेशवेकालीन या गणपती मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आपल्यासोबत आहेत माहिती द्यायला गणपती मंदिराचे विश्वस्थ आणि इथले स्थानिक ग्रामस्थ. तर सर्वप्रथम काका तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही या विश्वस्थ मंडळात काय काम करता, थोडक्यात माहिती द्या. मी माधव लवाटे, विश्वस्त मंडळामध्ये मी सेक्रेटरी म्हणून काम करतो. आमच्या या बदलापूर महागणपती देवस्थानची ख्याती अशी आहे, ह्या बदलापूर आणि पंचक्रोशीमध्ये ह्या इथे असणाऱ्या सर्व भक्तांचं, पंचक्रोशीतल्या भक्तांचं हे एक आराध्य दैवत आहे. येथे दर संकष्टी चतुर्थी, अंगारिका चतुर्थीला खूप गर्दी, हजारोंनी गर्दी लोकांची, भाविकांची असते. हजारो भाविक दर्शन घेतात. विशेष म्हणजे या महागणपतीचा इतिहास असा आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज बदलापूरला येत असत आणि आपलं दल जेव्हा बदलत असत, त्या बदलापूरच्या शेजारी एक छोटंसं एक हे आहे, एक भाग आहे. त्या जंगली भागामध्येच त्यांचं वास्तव्य असायचं आणि घाटावरून येणारी जी त्यांचं एक दल असायचं, त्याची पूर्ण विश्रांती असून
पुढल्या दलाची पुढल्या मोहिमेची तयारी ह्या इथून सुरुवात करायची. त्यामुळे ह्या दल बदल केल्यामुळे या बदलापूरचं नाव बदलापूर झालं. बदलापूर नाव झालं आणि येथे छत्रपती वास्तव्यास 2 ते 3 दिवस होते. त्या असं आपले बाबासाहेब पुरंदरे हे या बदलापूरच्या ह्या मंदिराला भेट देऊन गेलेले आहेत. त्यांच्या एकंदरीत अभ्यासावरून त्यांनी केलेल्या अभ्यासावरून त्यांच्या केलेल्या एकंदरीत निरीक्षणावरून त्यांनी असं सुचवलं की इथे बदलापूरला ह्या देवळामध्ये महाराज जेव्हा बदलापूर गावात आले त्यावेळी त्यांनी आपले चिटणीस पेशवे त्यांना सांगितले की बाबा तुम्ही एक इथे छोटंसं मंदिर बांधा, गणपतीचं मंदिर असावं. त्याप्रमाणे त्यांनी गणपतीचं मंदिर कोकणामध्ये लाकडी जे कौलारू घरं असतात त्या टाईपचं एक हे मंदिर इथे उभं करण्यात आलं त्यावेळेला. आणि इथली जी मूर्ती जी आहे ती भीमाशंकरून आणली असा उल्लेख आहे. त्यावेळेला छत्रपतींच्याकडून या मंदिराला वर्षाला 6 होम दिले जात होते दिवाबत्ती करण्यासाठी आणि दैनंदिन नैवेद्यासाठी दिले जात असत. हे अत्यंत जागृत देवस्थान असं एक आहे. हे महागणपती हा पंचक्रोशीतच नव्हे तर हा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा विभागातून येथे दरवेळेला माघी उत्सवासाठी बरेचसे भाविक, खूप भाविक, ज्या विदर्भ, मराठवाडा, पुणे, नागपूर, नंतर तुमचं कोल्हापूर या साईडवरून मुंबई, नाशिक या इथून बरेचसे भाविक, हजारो भाविक इथे 3 दिवस दर्शनाला सतत येत असतात. विशेष म्हणजे माघी उत्सवामध्ये ह्या गणपतीचं विशेष महत्व असं आहे की ज्यांना संतान होत नाही, संतान प्राप्तीसाठी ज्यावेळेला माघी उत्सव इथे होतो तर माघी उत्सवामध्ये इथे प्रत्येक भाविक इथे येतो दर्शनाला. त्यावेळेला इथे ज्या जोडप्यांना, ज्या लग्न झालेल्या यांना बरीच वर्ष झालेल्या त्यांना संतान प्राप्तीसाठी म्हणून ह्या गणपतीचं विशेष महत्व आहे. आणि त्या दिवशी त्या जोडप्याच्या ओटीमध्ये बालगणेश दिला जातो आणि त्याचा यथासांग एक पारंपरिक उत्सव सण सारखा साजरा केला जातो. आणि त्याची प्रचिती त्यांना ताबडतोब पुढल्या वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी ते आपल्या नूतन बालकाला घेऊन आपला नवस फेडण्यासाठी येतात. अशी हजारो उदाहरणं या बदलापूरमध्ये आणि बदलापूरच्या पंचक्रोशीमध्ये अनेक भाविकांना याचा अनुभव साक्षात आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे इथे 1972 साली ह्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली. मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री प्रकाशजी पांडे आहेत. नंतर मी माधव लवाटे म्हणून असे आमचे 11 सहकारी आहेत. आणि हे 11 सहकारी हा गणपतीच्या जीर्णोद्धारासाठी अत्यंत मेहनत घेऊन बदलापूर आणि परिसरातल्या अनेक भाविकांनी सरळ हस्ते ह्या देवस्थानला उभारणीसाठी, जीर्णोद्धाराच्या कामासाठी अत्यंत मदत केलेली आहे, आर्थिक केलेली आहे. नंतर मानसिक आहे, आर्थिक आहे, शारीरिक आहे, सर्व प्रकारची त्यांनी मदत केली. वस्तुरूपी सुद्धा देणगी इथे भरपूर आलेली आहे. मंदिराचे जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही वरच्या हॉलचं एक लोकांना काही सामाजिक याच्यासाठी म्हणून उपलब्ध व्हावं आणि काहीतरी आपण एक सामाजिक सेवाच्या माध्यमातून आम्ही वरती एक मंगल कार्यालयापेक्षा आम्ही सभागृह एक बांधलेलं आहे. त्या सभागृहाचा उपयोग आम्ही शैक्षणिक शिबिर, वैद्यकीय शिबिर किंवा काही योगासन या कामासाठी, योगासनाचे क्लासेस या कामासाठी आम्ही अत्यंत म्हणजे मोफत त्यांना उपलब्ध करून देतो. त्याच्या कुठल्याही प्रकारचे आम्ही कुठली देणगी स्वीकारत नाही किंवा काही नाही. एक सामाजिक सेवा या भावनेतूनच हे विश्वस्त मंडळ ह्या याच्यातनं काम करते. वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्रिपुरी पौर्णिमा आहे, संजीवन सोहळा, समर्थ आपल्या स्वामी रामकृष्ण परमहंसांचा जो संजीवन सोहळा आहे तो भाद्रपद अष्टमी ते दशमीपर्यंत चालतो. नंतर माघी उत्सव होतो, माघ महिन्यामधला उत्सव होतो. माघ महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी, 3ऱ्या दिवशी महाप्रसादाचं संपन्न केला. महाप्रसाद देण्यासाठी अनेक भाविक आज आपल्या इथे रांगेने उभे आहेत की हजारो माणसं इथे त्याचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात आणि आपला महाप्रसाद घेतात आणि कृतकृत्य होतात. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. टिटवाळ्याचा महागणपती हा जगप्रसिद्ध आहे. तिकडे हजारोंच्या संख्येने भाविक दाद देत असतात. जसा तिकडचा महागणपती प्रसिद्ध आहे आणि त्या गणपतीलाही महागणपती हे नाव आहे आणि इकडच्या गणपतीलाही महागणपती नाव आहे. त्यासोबतच टिटवाळ्याचा गणपती हे पेशवेकालीन आहे आणि इकडची मी मूर्ती पाहतोय तर थोडीफार टिटवाळ्याच्या महागणपतीची थोडीफार साधर्म्य साधणारी आहे. त्या बाबतीत तुम्ही काय त्याचं रिलेशन तुम्ही सांगू शकता का? नाही, त्याचा असा हे नाही, उल्लेख नाहीये. पण ज्या वेळेला ह्या मूर्तीचा ज्यावेळेला शेंदूर याच्या साचला होता, शेंदिराचं लेपन झालं होतं, वेष्टन झालं होतं आणि मूर्ती बेढप झाली होती, त्यावेळेला आम्ही काही याच्यामध्ये पारंगत जे लोक आहेत, सिद्धिविनायकामधले जे सिद्धिविनायक मंदिर दादर इथले जे काही कला हे आहेत त्यांना कळवलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी माणसं पाठवली होती आणि विधिवत आम्ही त्याचं शेंदुराचं लेपन जे काढलं त्यावेळेला आतमध्ये जी मूळ मूर्ती जी आता तुम्ही पाहताय ती जी मूळ मूर्ती आहे तिच्यावरून त्यांनी असं आम्हाला सांगितलं की ही पेशवेकालीन मूर्ती आहे, कारण त्यांचं गंधाचं जे आहे ते आडवं आहे आणि ते आडवंच गंध लावत होते, ते उभं गंध लावत नव्हते. त्यामुळे ते साधर्म त्यांनी सांगितलं टिटवाळ्याच्या गणपतीच्या बरोबरचं आहे.
हा त्याच्यावरच असं ठरतंय की ह्या दोन्ही मूर्ती बहुतेक पेशवेकालीनच असाव्यात. पण ही आणली गेली मूर्ती भीमाशंकरून हे निश्चित आहे. हा, पालखीमधनं आणली गेलेली. आपण समाधी जी पाहतोय ती सद्गुरू रामकृष्ण परमहंस तथा विष्णू लक्ष्मण दिवलकर यांची संजीवन समाधी आहे. हे सद्गुरू आपल्या पायी त्यांनी चारधाम केलेलं अशी त्यांची हे आहे. 1916 साली 16च्या अगोदर त्यांनी बदलापूरमध्ये काही महिने वास्तव्य केलं होतं आणि ते ह्या मंदिरातच राहत होते आणि या मंदिरामध्ये राहून ते लोकांना सत्संग वगैरे सांगत असत. आणि त्यावेळेला त्यांनी तिथे त्यांना एक असा एक हे झाला, दृष्टांत झाला आणि त्यांना अशी आज्ञा झाली की बाबा हे स्थान तुम्ही समाधीसाठी म्हणून त्यांनी त्यांच्या गावातल्या त्यावेळेला लोकांनी पालखी काढली आणि त्यांनी इच्छा प्रगट केली की मला इथे समाधी आहे. या समाधीच्या खाली एक साधारणतः 10-12 फूट जर गेलो तर आपल्याला एक असे खोलवर, जेव्हा आम्ही याचा जीर्णोद्धार केला त्यावेळेला आम्हाला हे पाहायला मिळालं, पण आम्ही आतपर्यंत जाऊ शकलो नाही. एक रूम आहे, एक छोटी खोली आहे आणि तिथे त्यांचं समाधी स्थान आहे. आणि त्यावेळेला लोकांनी इथे रात्रंदिवस ज्या दिवशी ह्यांनी समाधी संजीवन समाधी घेतली त्या दिवसापासून 3 दिवस त्यांना बाहेर एक त्यांच्या तोंडात नळी दिली होती. ती नळी बाहेर दुधाच्या याच्यात ठेवली होती कासंडीमध्ये आणि भाविक इथे जितके दिवस दूध आतमध्ये खेचलं जात होतं तोपर्यंत ते भाविक इथे गजर जो नामगजर होता तो चालू होता. आणि 3 दिवसांनी तो जेव्हा दूध बंद झालं ती होती अष्टमी, नवमी आणि दशमी. भाद्रपद महिन्यामध्ये ज्या वेळेला आपले गणपती बसतात, भाद्रपद महिन्यातले अष्टमी, नवमी आणि दशमी हे 3 दिवस आम्ही इथे त्या याच्याने उत्सव साजरा करतो. आणि दशमीला आम्ही इथे रात्री प्रदक्षिणा, त्यांचं नामसंकीर्तन आणि विविध कार्यक्रम, असे धार्मिक कार्यक्रम आयोजन करून लोकांना महाप्रसाद म्हणून भाकरी आणि पिठल्याचा आम्ही महाप्रसाद देतो आणि असा आम्ही उत्सव साजरा करतो. आता ही मूर्ती जी आहे त्या काळात त्यावेळेला ही मूर्ती जी ठेवली आहे ती आमचे परिवारातल्याच लोकांनी आणलेली ही मूर्ती आहे. त्यामुळे ह्या मूर्तीचा त्या मूर्तीशी तसा काही इतका हे नाही आहे. आणि ही मूर्ती छोटी असण्याचं कारण असं होतं की पूर्वी ज्या माघ महिन्यामध्ये गणपतीची पालखी निघत असे त्या माघ महिन्यात पालखीसाठी हा गणपती पालखीमध्ये विराजमान असे आणि याची हे आहे म्हणून त्याची हे करत असे, मिरवणूक निघत असे. म्हणून वर्षभर इथे ती स्थापन असते. हा साबुदाण्याच्या खिचडीचा उपवासाची खिचडी आहे. हा महाप्रसाद आम्ही चतुर्थीच्या प्रति चतुर्थीला आम्ही इथे जवळजवळ 70 ते 80 किलोच्या आसपास, अंगारिका असेल तर 70-80 किलोच्या आसपास ही खिचडी होत असते. इतर वेळेला 60-70 किलोची दर चतुर्थीला हा उपवासाची खिचडी चालू होते. या खिचडीचा उद्देश हा एकच आहे की परगावरून बाहेरून येणारे जे भाविक आहेत त्यांना काहीतरी अल्पोपहार इथे मिळावा, लांबून येतात आणि त्यांना काहीतरी अल्पोपहार इथे मिळावा की जो सर्वांनाच होईल उपयोगी. म्हणून तो बिन उपासवाले सुद्धा खाऊ शकतात आणि उपासवाले पण खाऊ शकतात. त्या उद्देशाने हा आम्ही खिचडीचा महाप्रसाद ठेवतो. आणि या खिचडीच्या महाप्रसादाला सुद्धा भाविकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. तो म्हणजे असा की दर चतुर्थीला आम्हाला काही भाविक लोक आर्थिक सहाय्य करतात, काही वस्तुरूपी आणून देतात, साबुदाणे, शेंगदाणे किंवा त्याला जे साहित्य लागेल, तूप, तेल वगैरे काय लागेल ते सर्व साहित्य पण आणून देणारे लोक आहेत. शिवाय देवस्थान सुद्धा याच्यामध्ये स्वतःचं हे करते आणि भाविकांचा सुद्धा आदर राखून भाविकांच्याकडनं सुद्धा दर चतुर्थीला स्वीकारलं जातं. आणि त्याचबरोबर या महाप्रसादाबरोबर केळीचं पण आम्ही वाटप करतो. साधारणतः 30-40 डझन केळी असतात, ती आम्ही दर चतुर्थीला देतो. आता पुन्हा याच्यानंतर ते पुन्हा केळ्याचा महाप्रसाद चालूच होईल. आणि उन्हाळ्यामध्ये, विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये साधारणतः एप्रिल, मे या याच्यामध्ये लोक दुरून येतात, त्यांना पाण्याची तहान म्हणून मग आम्ही इथे खिचडी बरोबर ताकाचं सुद्धा सेवा करतो. ताक ठेवून त्यांना खिचडी बरोबर ताक सुद्धा देतो आम्ही. आणि अशा तऱ्हेने ही आमची ही अव्याहत सेवा चालू आहे. या मंदिराच्या ज्या वेळा आहेत त्या शासनाने घालून दिलेल्या वेळा आहेत. करोना नंतर बरेचसे रिस्ट्रिक्शन्स प्रत्येक मंदिरावर आले आणि ते योग्यही आहेत. सामाजिक याच्या दृष्टिकोनातून विचार करता ते योग्यही आहेत. हे मंदिर पहाटे 5ला उघडतं आणि रात्री संध्याकाळी 9:30 ते 10च्या सुमारास पुन्हा आपलं पूर्ववत बंद होतं. पण त्यावेळे ह्या दैनंदिन याच्यामध्ये सकाळची आरती, महापूजा आरती होते, तसेच संध्याकाळची सायम आरती सुद्धा इथे होते, दैनंदिन आरती होते. आणि अशा तऱ्हेने याचा दिवसभर असतो. दोन्ही वेळेला गजाननाला, गणपतीला, महागणपतीला आणि स्वामींना हा दैनंदिन नैवेद्य असतो. तो नैवेद्य दुपारी आणि दुपारच्या वेळेला मंदिर बंद असतं. 1 ते 4 हे मंदिर बंद असतं. आणि उत्सव काळामध्ये मात्र 3 दिवस अहोरात्र सुरू असतं. दर्शनासाठी संपूर्ण दिवस रात्र खुलं असतं. 3 दिवस हा दिवसभर सुरू, संकटीलाही दिवसभर.
माधव काका, खूप छान माहिती तुम्ही दिली आणि या विश्वस्त मंडळातर्फे आणि तुमच्यातर्फे ही गणपती बाप्पाची सेवा पुढे अविरत सुरू राहावी ही मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद. धन्यवाद. माहिती घेऊन झाल्यावर साबुदाणा खिचडीचा प्रसाद घेतला. सभा मंडपात निवांत बसून प्रसाद ग्रहण करू लागलो. त्यानंतर 5 मिनिटं थांबून आता गाभाऱ्याबाहेर आलो व समोरच असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो. मंदिरावर श्री हनुमान मंदिराचा साईनबोर्ड लावलाय. 4 पायऱ्या चढून लोखंडी प्रवेशद्वारामधून मुख्य मंदिरात प्रवेश केला. प्रवेश केल्यावर प्रशस्त सभा मंडप लागला. पुढे मधोमध संगमरवरी गाभाऱ्यात आलो. मुख्य गाभाऱ्यात शेंदूर चर्चित हनुमानाची मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला दिवाबत्ती केलीये. जे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराच्या काही पावलं पुढे गेल्यानंतर माझं जे बोर्ड तुम्हाला दिसतंय तिकडे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे आणि तिकडून 1-2 मिनिटं गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर दिसेल. बदलापूर गावातलं हे पुरातन मंदिर आहे. खूप कमी जणांना हे माहिती आहे. या मंदिराचा इतिहास आपल्याला थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जोडला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मंदिराला भेट देऊन गेलेले आणि खूप साऱ्या आठवणी त्या मंदिराच्या संदर्भात आहेत. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या वेळी सलग 3 दिवस श्री शिवजयंत्योत्सव साजरा केला जातो. भले बदलापूरचंही आता झपाट्याने शहरीकरण होतंय, पण इथे आल्यावर मला असं जाणवलंच नाही की मी बदलापुरातच आहे. खरंच एखाद्या छोट्याशा सुंदर गावातच असल्याचा भास मला होत होता. नुकतंच काही महिन्यांपूर्वी या मंदिराला महाराष्ट्र शासनातर्फे पर्यटनाचा दर्जा देऊन निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे जर का हे मंदिर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं तर बदलापूर बाहेरून सुद्धा भाविक दर्शनाला येतील. माझ्या YouTube चॅनल मार्फत मी देखील या मंदिरात सर्वांनी दर्शनाला यावं असं आवाहन करतो व तुम्ही इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मंदिर पोहोचायला मदत होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बदलापूर गावातलं हे शिवकालीन महागणपती मंदिर पाहिलं, त्याचा इतिहास जाणून घेतला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.